नमस्कार मित्रांनो. ऑफिसवरून आल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला थकवा येतो, म्हणून काहीतरी आपल्याला चटरपट तेलकट वगैरे बाहेरचं खाण्याची इच्छा होते. मोस्टली आपण मग वडापाव, पाववडा, भजी किंवा मिरची भजी वगैरे असे पदार्थ खातो. त्याच्यामुळे काय होतं की तेलकट असतात पदार्थ आणि चविष्ट असतात, पण तेलकट असतात, भरपूर तेल असतं त्याच्यामध्ये. आणि आपण जर सारखे सारखे जर असे पदार्थ खाल्ले तर त्याच्यामुळं आपल्याला पचनाच्या समस्या निर्माण होतात, जेवण पचायला अडचण होते किंवा वजन वगैरे वाढतं, अशा गोष्टी होतात. म्हणून आपण फळ जे आहे फळ नेहमी प्रेफर करायचं. फळाचा काय फायदा असतो की फळ जे असतं तुम्हाला पचायला सोपं असतं, म्हणजे अर्धा ते 1 तासामध्ये फळ तुमचं व्यवस्थित पचून जातं आणि पचन वगैरे काय होत नाही, डायजेशनला प्रॉब्लेमसुद्धा येत नाही. आज आपण खरबूज जे आहे या खरबुजाचं फळ आणलं जे की खूप स्वस्त भेटतं मार्केटमध्ये. 20-25 रुपयाला तुम्हाला एक खरबूज भेटतं. आणि तुम्ही खरबूज नाही, तुम्ही बाकी फळं पण ट्राय करू शकता, जसं केळी आहे, सफरचंद आहे, पेरू वगैरे आहे. पेरू तर खूप चांगला आहे, तुमचं जर पोट साफ होत नसेल तर तुम्ही पेरू नेहमी खाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल. आज आपण खरबूज आणलेले, तर खरबूज आपण 4 तुकडे केले आणि त्याच्यातला जो आपण गर वगैरे आहे तो गर काढून घेतला. खरबूज जो पदार्थ आहे मला पूर्वी आवडायचा नाही जास्त, कारण त्याला असं एक वेगळा वास यायचा आणि तो वास मला काय आवडायचा नाही. म्हणजे आमच्याकडं शेतीमध्ये गावाला वाळूक वगैरे भेटायचं, तर ते वाळूक मला ते वाळकाचा वास बिलकुल आवडायचा नाही. आणि खरबूज पण त्याच्यासारखंच दिसतं, म्हणून मग मला खरबुजाचा राग यायचा. पण बऱ्याच दिवसापूर्वी मी खरबूज ट्राय केलं. काही दिवसापूर्वी मी ते ट्राय केलं आणि मला चव त्याची चांगली वाटली. मग आता आपण आज खरबूज आणलेले भरपूर दिवसापासून खातोय मी. आपण त्याची आता साल वगैरे काढतोय. साल काढून खाल्लं म्हणजे कसं की आपल्याला जास्त असं उंदीर जसं करंटतो त्या उंदराच्या करण्याप्रमाणे खाण्याची गरज नाही. आता ऑफिसमधून आलो आहे, खूप भूक लागली, त्याच्यामुळे मी पटापट थोडं थोडं एक 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 बाईट एक एक घास खाऊन घेतो, एक एक स्लाईस खातो. आणि आता एक साधारण बारीक बारीक खापा केला मी त्याच्या. ठीक आहे. आता पी जीमध्ये कसं तुम्ही तुम्हाला जेवण वगैरे तर काय बनवू शकतो आपण. आता आपल्या पी जीमध्ये गॅस वगैरे पण आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता. आणि नंतर तुम्हाला वाटलं भाऊ काही बाहेरून काय मागवायचं वगैरे, तसं तुमच्याकडे ऑप्शन आहे, किंवा तुम्ही मेस वगैरे लावू शकतो. आता काय, आता दिल्या टाकून आता त्याच्यामधल्या साली वगैरे केल्या होत्या मी. आता जे मी प्रॉपरली कट केलं ते खाल्लं आणि आता थोडंसं व्यायाम करायचं बघूया. ठीक आहे. आता व्यायामाला सुरुवात करतोय मी. आता योगा मी का करतो, योगा करण्याच्या मागे कारण असं आहे की त्याच्यामुळं आपले जे काही बैठे काम असतं, बैठे कामामध्ये आपण बसतो, कंबरदुखी, पाठदुखी असे वेगवेगळे आजार आपल्याला होतात. आणि मग ते आजार जे ते टाळण्यासाठी आपण योगाचं एक्सरसाइज केल्या पाहिजे, करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी ऑफिसमधनं जेवढी येतो, तो ऑफिसमधनं आल्यानंतर थोडासा 15 ते 20 मिनटाचा वेळ काढून हे एक्सरसाइज करतो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आता की आपले एक्सरसाइज कशा असतात. काय नाही, झोपायचं आपलं मस्तपैकी आणि एक झोपलं की आपला एक पाय, आता ही पहिली एक्सरसाइज आहे, बारकाईने बघा. दोन्ही पाय मुडपलेत मी आणि एक डावा पाय जो आहे तो वरती उचलला, दोन्ही हाताने त्याला माझ्या दिशेने खेचलं. पंजा जो आहे पंजाला देखील माझ्या दिशेने त्याला मी स्ट्रेच करतो. ठीक आहे. तर 1 ते 20 पर्यंत तुम्ही काउंट करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असं काउंट करायचं. आता उजवा पाय घेतला, उजव्या पायाला पण मी असंच स्ट्रेच केलं, दोन्ही हातांनी ओढून धरलं. ठीक आहे. आणि 1 ते 20 पर्यंत काउंटिंग करायचं, तोपर्यंत धरून ठेवायचं याला. आणि हे आता झालं उजव्या पायाचं. ठीक आहे. मेक शुअर की तुम्ही त्याला प्रॉपरली स्ट्रेच करता आहात. ठीक आहे. आणि आपला दुसरा जो पाय आहे तो तसंच मुडपलेल्या स्थितीमध्ये आहे. तर हा जो आहे हा पहिला प्रकार आहे. हा प्रकार याच्यासाठी की तुम्हाला मोबिलिटी येते, किंवा तुमची हालचाल जी आहे ती करण्यामध्ये तुम्हाला अडचण येत नाही, व्यवस्थित हालचाल होते. तुम्ही खाली बसले, उभे राहिले, वाकले, खुर्चीवर बसले वगैरे, झोपताना वगैरे बऱ्याच वेळा तुम्हाला असा त्रास होतो, तुम्हाला क्रॅम्प वगैरे जाणवतात किंवा असं स्टिफनेस जाणवतो. तर त्याच्यावरती सगळ्यात भारी गोष्ट ही. आता दुसरा प्रकार आहे, दुसरा प्रकार पण आपण करू. तर आता याच्यामध्ये सिम्पल आहे. जसं आपण पहिल्यांदा केलं तसंच करायचं, फक्त थोडासा बदल आहे. डावा पाय वरती घ्यायचा आणि उजवा पाय त्याच्यावरती ठेवायचा, असा आडवा ठेवायचा. ठीक आहे. आणि दोन्ही हातांनी पाय जो आहे वरती आपण पाय केलेला आहे त्याला आपल्या दिशेने खेचायचं आणि पायाचा पंजा आपल्या दिशेने झुकवायचा. 1 ते 20 पर्यंत करायचं. ठीक आहे. थोडंसं कॅमेऱ्याचा अँगल जरा थोडासा चेंज करतो की जेणेकरून तुम्हाला मी जे काही एक्सरसाइज करतो ते व्यवस्थित दिसले पाहिजे. आता काय करायचं, आता मी काय करणार आहे, आता डावा पाय ठेवला उजव्या पायावरती, उजवा पायावरती उचलला. ठीक आहे. 1 ते 20 पर्यंत काउंटिंग करायची आहे आणि दोन्ही हातांनी खेचायचं आहे आपल्या दिशेने, जेवढं तुम्हाला खेचता येईल तेवढं खेचायचं. ठीक आहे. तर हा झाला दुसरा प्रकार. ठीक आहे. आता तिसरा प्रकार करूया आपण. काय करायचं आहे, एक
पाय घ्यायचा आणि त्याला दुसऱ्या दिशेनं असं झुकवायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. दुसऱ्या पायाला पण तेच करायचं. आता मी उजव्या पायाला केलं झुकवायचं, ठीक आहे. तर ते करा किंवा दुसरं असं करा, पाय जो आहे तुम्ही अशा पद्धतीने मुडपू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी जो पाय आहे तो कशा पद्धतीने मुडपला. सेम गोज विथ अनदर लेग ॲज वेल. दुसऱ्या पायाला पण तसंच करायचं आहे, असा मुडपायचा. ठीक आहे, एक 2 ते 3 सेकंद तुम्ही मुडपून ठेवू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या गमती जमती आहेत छोट्या योगाच्या एक्सरसाइज. जास्त काही वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनटाचा कालावधी लागतो, याच्यामध्ये तुम्ही करू शकता.